तर सुप्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे सध्या गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आले। चिपळूण तालुक्यातील वहाळ हे त्यांचं गाव आहे आणि गावच्या मोरेवाडीत प्रभाकर मोरे यांचं घर आहे। दरम्यान मुंबईत येताना मुंबई गोवा महामार्गाचा खडतर प्रवास त्यांनी अनुभवला। विविध ठिकाणी खड्डे पडलेले त्यांनी पाहिले आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्या गणपती बाप्पाला गाऱ्हाणं घातलंय। राजकीय लोकांना सद्बुद्धी दे आणि पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाला तरी आम्हाला चांगल्या रस्त्यावर येऊ दे असं गाऱ्हाणं त्यांनी बाप्पाच्या चरणी घातलं। बघूया प्रभाकर मोरे यांनी आपल्या गणपतीला घातलेलं गाऱ्हाणं। आज या वर्षी सालाबाद प्रमाणे तुझं आगमन झालेलं आहे, तर तुझं स्वागत आहे रे महाराजा। देवा महाराजा, सालाबाद प्रमाणे तू आलेला आहे। संपूर्ण हा गणरायाचा उत्सव थाटामाटात अख्ख्या कोकणात साजरा होतोय। चाकरमान्यांपासून इकडनं तिकडनं काम धंदे करणारे आपलं लहान सहान छोटं व्यवसायवालं सगळं तुझ्या समारंभासाठी तुझ्या नाचगाण्यासाठी सगळं इथं हजर झालेलं आहे। तर काय काय खास खलगेतनं आलेले तुला माहिती आहे। आज गेले कित्येक वर्ष आपला जो मुंबई गोवा जो रोड आहे तो आज अनेक वर्ष 14 वर्ष 15 वर्ष तसाच पडून आहे। तरी आमचं सगळं चाकरमानी काही करून केवढे संकट येऊ द्या, अगदी प्रवासात संकट आलं, ट्रेनमध्ये संकट आलं तरी तुझी सेवा करण्यासाठी येत आहेत। तर देवा महाराजा, मला काय फोटो सरकारबद्दल बोलायचं नाही, पण त्याला चांगली बुद्धी देऊन आमचा हा हायवे चांगल्या पद्धतीचा सुटसुटीत आणि छान मोकळा होऊन दे रे महाराजा। महाराजा, हा तुला मी गारोला घालतो हा बरोबर आहे, पण ह्या सगळ्या वरच्या लोकांना चांगली सद्बुद्धी देऊन त्यांची विचारसरणी चांगली होऊन त्यांना सुबुद्धी दे आणि पुढच्या वर्षी तरी आम्ही सगळे जे चाकरमानी येणार आहोत तर खास करण्यात येण्यापेक्षा चांगल्या सरळ मार्गाने येऊ दे रे महाराजा। देवा महाराजा, ही सगळी कृपा तुझी आहे म्हणून आज कोकणावर कुठलाही संकट आजपर्यंत आलेलं नाही आहे। आपला शेतकरी इकडं काम धंदा करतोय, इतका पाऊस पाणी लागतोय, इतके पूर येत आहेत, तरी पण ह्या कोकणामध्ये आजपर्यंत कोणाला बाधा झालेली नाही आहे। अशीच तुझी कृपा दृष्टी राहून दे रे महाराजा। देवा तुला कळकळीची विनंती करतोय, सगळ्या राजकारण्यांना सगळ्या सरकारनं हा जरूर विनंती आम्ही करून झालेली आहे। आज तुझ्याकडे आम्ही गाऱ्हाणं घालतोय, आमचा कोकणचा रस्ता जो मुंबई आणि गोवा मार्ग हायवे जो आहे तो व्यवस्थित होऊन दे आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रवास करू दे महाराजा।